मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण पोकोचा जो X7 प्रोचा जो स्मार्टफोन आहे ना त्याच्या कॅमेराला टेस्ट करणार आहोत आणि ते पण इन डिटेल। या स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला थोडीफार डॉक्युमेंट्स मिळते। स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला 90 वॉटचा सुपर फास्ट चार्जर मिळतो आणि टाइप सी केबल मिळते बस। आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 3 कलर अवेलेबल होते आणि स्मार्टफोनच्या पाठीमागे तुम्हाला वेगन लेदरची फिनिशिंग मिळते, म्हणजे जी बॅक बॉडी आहे ती तुम्हाला वेगन लेदर फिनिशिंग मध्ये मिळते। इतक्या कमी बजेट मध्ये तुम्हाला इतकी जास्त प्रीमियम फील देतो हा जो स्मार्टफोन येतो। आणि सिंपली स्मार्टफोनच्या पाठीमागे तुम्हाला 2 कॅमेराचा सेटअप मिळतो, 50 मेगापिक्सेलचा OIS चा IMX 782 चा मिळतो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो आणि समोरच्या साइडला एक सेल्फी कॅमेरा मिळतो, ते आपण नंतर बघू। आणि या स्मार्टफोनच्या कॅमेराला टेस्ट करण्याआधी आपण या स्मार्टफोनची थोडीफार बेसिक इन्फॉर्मेशन बघू। 6550 mAh ची तुम्हाला बॅटरी मिळते आणि स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला 90 वॉटचा टर्बो चार्जर मिळतो, म्हणजे की बॅटरीसाठी हा जो स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त चांगला आहे। 6500 mAh बॅटरी इज नॉट जोक भाई, भरपूर जास्त चांगला आहे, भरपूर जास्त नेक्स्ट लेवल आहे। फोन जर का तुमचा पाण्यात पडला तर काहीही फरक पडणार नाही। IP68 आणि IP69 चं तुम्हाला वॉटर रेजिस्टन्स मिळते, जी IP रेटिंग आहे ती भरपूर जास्त चांगली आहे। आणि जर का आपण प्रोसेसर बघितला या स्मार्टफोनचा तर MediaTek Dimensity 8400 चा अल्ट्रा प्रोसेसर मिळतो। ऑल ओव्हर भाई बॅटरी चांगली आहे, कॅमेरा चांगला आहे, प्रोसेसर पण भरपूर जास्त चांगला आहे। 90 FPS जी गेमिंग आहे ती तुमची चालू शकते। IP रेटिंग पण भरपूर जास्त चांगली आहे। कंटेंट वॉचिंग जर का बघितली तर तुम्हाला 4K मध्ये तुम्ही कोणता पण जो व्हिडिओ आहे तो तुम्ही वॉच करू शकता। तर मित्रांनो, आता आपण बघूयात मेन विषयाकडे, ज्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो बघणार आहे, कॅमेरा। तर आपण या स्मार्टफोनचे जसं की आपण बघितलं तर 2 कॅमेराचा सेटअप मिळतो आणि एक 50 मेगापिक्सेलचा OIS चा सपोर्ट मिळतो आणि दुसरा मिळतो 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड। आणि पोर्ट्रेट मोड जर का बघितला तर नॉर्मल जो पोर्ट्रेट मोड आहे तो भरपूर जास्त तुम्हाला चांगल्या प्रकारे कलर कॉम्बिनेशन आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारचा दिसतो। आणि पोर्ट्रेट मोडला जर का तुम्ही 2x वर केलं तर तिथे तुम्हाला भरपूर जी लाईट आहे ती भरपूर जास्त डार्कनेस दिसते। आणि जर का आपण स्काय वगैरे जर का फोटोज वगैरे बघितलं तर तिथे पण तुम्हाला जी भरपूर जास्त जी डार्कनेस आहे ती भरपूर जास्त दिसती, ते दिसायला भरपूर जास्त फेक वाटतं। म्हणजे 2x वर जो पोर्ट्रेट मोड आहे तो चांगला नाहीये, सो आहे 1x वर भरपूर जास्त चांगल्या प्रकारचं ते परफॉर्मन्स देतं। जर का तुम्ही वाईड अँगल वर फोटोज वगैरे क्लिक केले तर तिथे तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट दिसणार नाही, पण वाईड अँगल वर जर का तुम्ही व्हिडिओज वगैरे चांगले केले तर तिथे तुम्हाला चांगली जी क्वालिटी आहे ती दिसून येते। ऑब्विसली तुम्ही 4K मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करू शकता, त्याची जी क्वालिटी आहे ती भरपूर जास्त चांगली येणार आहे। आणि जर का सेल्फी बघितली तर सेल्फी पण भरपूर जास्त चांगली आहे। पोर्ट्रेट मोड जर का आपण सेल्फीचा बघितला तर तो पण भरपूर जास्त चांगला आहे। नॉर्मल फोटोज तर चांगलेच आहेत ऑब्विसली। आणि या स्मार्टफोनचा ना ऑल ओव्हर पोर्ट्रेट मोड सगळ्याच गोष्टीचा भरपूर जास्त चांगला आहे। जो वाईड अँगल आहे तो फक्त थोडाफार तुम्हाला खराब येतो आणि मायक्रो शॉट मधला 2x चा जो शॉट आहे तो भरपूर जास्त म्हणजे, आणि त्याची जी क्वालिटी आहे ती थोडीफार कमी आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला या स्मार्टफोनची कॅमेऱ्याची क्वालिटी आतापर्यंत नक्कीच कळाली असेल। जर का नसेल कळाली तर तुम्ही सिंपली गुगलवरती सर्च करा पोको X7, तिथून तुम्हाला इन डिटेल मध्ये या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चेक तिथून तुम्ही करू शकता प्रत्येक फंक्शनची। सो मित्रांनो, आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। भेटूयात असेच नेक्स्ट व्हिडिओ कॉन्टेंट सोबत। टाटा बाय बाय, गुड बाय।